दारूच्या नशेत बाप लेकात वाद, झटापटीत वडिलांचा खून. लकडेवाडीतील धक्कादायक घटनेनं परिसर हादरला. खुनी मुलाला पोलिसांनी केलं अटक. अवैध दारू विक्रीवर ग्रामस्थांचा संताप. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लकडेवाडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत दारूच्या नशेत झालेल्या बाप लेकातील वादाचे रूपांतर थेट खुनात झालंय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार मयत खंडू श्रीमंत भिसे वयवर्ष 46 व्यवसाय शेती आपल्या मुलगा सोन्या उर्फ पृथ्वीराज खंडू भिसे वयवर्ष 22 याच्यासोबत घरी होते. दोघेही दारूच्या नशेत असल्याने त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद पुढे भांडणात परिवर्तित झाला. या झटापटी दरम्यान मुलाने वडिलांवर हल्ला केल्याने खंडू भिसे गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. खुनी मुलाला उमदी पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर लकडेवाडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री असून त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक तरुणांचे आयुष्य अंधारात गेले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे लकडेवाडीतील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी उमदी पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने दिली होती. मात्र अद्यापही संबंधित धंदे सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो आहे. या घटनेमुळे लकडेवाडी गावात भीती, संताप, दुःखाचं वातावरण निर्माण झालंय. त्यावेळेस अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काल उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या लकडेवाडी येथील बडगर वस्ती येथे खंडू श्रीमंत भिसे हे त्यांच्या अंगणामध्ये रक्ताच्या थोराळ्यात पडलेले तशी आम्हाला बातमी प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहता खंडू श्रीमंत भिसे यांच्या डोक्यात कशांतरी मारहाण होऊन ते जागेवरच मयत झालेले होते. सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 160/26 BNS कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील मयत खंडू भिसे यांचा मुलगा पृथ्वीराज भिसे यांनीच त्याचा डोक्यात दगड मारून तो पीत असलेल्या दारूच्या तसेच इतर गोष्टींना कंटाळून डोक्यात दगड मारून त्याचा खून केला असे निष्पन्न झाले होते. सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी पृथ्वीराज खंडू भिसे याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. सदर घटनास्थळी माननीय वरिष्ठांनी भेट दिलेली आहे आणि सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, लकडेवाडी.